दरम्यान विदर्भात महायुतीकडून प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळतोय। पंतप्रधान मोदींची चंद्रपुरात जाहीर सभा आज आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची ही सभा आहे, तर दुसरीकडे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही वर्धा, भंडारा आणि नागपुरात सभा आहेत आणि मुख्यमंत्री शिंदेंची रामटेकमध्ये जाहीर सभा होणार आहे। वर्ध्यामध्ये महायुतीच्या प्रचार सभांचा धडाका आज आहे, तर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची चंद्रपुरात जाहीर सभा आहे आणि दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांच्या रूपानं भाजप हिंदुत्वाचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे। तर आदित्यनाथ यांच्या वर्धा, भंडारा आणि नागपुरात 3 सभा होणार आहेत आणि मुख्यमंत्री शिंदेंची रामटेकमध्ये जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे आता महायुतीचे हे बडे नेते रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय। प्रचार सभांचा धडाका सुरू झालाय, पण याला कसा प्रतिसाद मिळतो तेही बघावं लागेल। त्यांची पायाखालची वाळू भाजपाची सरकली आहे, त्यामुळे ते जीवाचं रान करतायत सत्ता टिकवण्यासाठी, ते स्वाभाविक आहे। आणि तरीही पण जनता त्यांना स्वीकारणार नाही। कितीही सभा घेतली तरी विजय हा महाविकास आघाडी इंडियाचाच होणार आहे। आता मोदींची काही वेव राहिली नाही आणि ऐकायला सुद्धा लोक जातात, पण मतामध्ये काही परिवर्तन होत नाही। सभा पंतप्रधानांनी किती घेतल्या तरी आता वातावरण महाराष्ट्राचं दुरुस्त होणार काय करताय? कारण जे मोठे मोठे राज्य आहेत, मोठ्या संख्येने खासदारांची संख्या असताना तिथे एका फेजमध्ये पूर्ण निवडणुका घेतल्या। महाराष्ट्रामध्ये मात्र 5 फेजमध्ये या निवडणुका होत आहेत। यामध्ये निवडणूक आयोग सुद्धा कोणत्यातरी दबावाखाली हा निर्णय घेतला हे नाकारता येत नाही आणि यामध्ये महाराष्ट्र हा आघाडीबरोबर जाणार, इंडियाच्या संघटनेबरोबर जाणार, इंडियाची आमची जी आता संघटन झाले तिच्याबरोबर जाणार हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून ते प्रयत्नशील आहे। परंतु कितीही प्रयत्न केला तर ज्या पद्धतीनं त्यांचा कारभार झालेला आहे 10 वर्षातला, तो बिलकुल जनतेला मान्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।